एक प्ले. बोला सामन्याला सुरुवात होत आहे. प्रथम गोलंदाजी करतायत बुच्चा. पहिल्याचा लॉफ्टेड शॉट या ठिकाणी मिड विकेटच्या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला आणि हा पहिलाच आर पार सीमा पार पहिल्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार राहुल ठोकलेला आहे. वर्मा यांचा षटकार. या ठिकाणी उंच असा लांब लचक षटकार ठोकलेला राहुल वर्मा यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटलेला आहे. त्यानंतर आता दुसरा चेंडू 10 ओव्हरचा बॉलिंग रनअप आहे. जितेंद्र राऊंड ओव्हर द विकेटचा मारा करेल. दुसरा चेंडू चांगला चेंडू थोडासा इनसाइड एज लागलेला आहे. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलेला आहे जितेंद्र यांनी. निर्धाव जातो चेंडू. कमबॅक केलेला आहे जितेंद्र. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती पाहायला भेटतात आपल्याला 6, जो की पहिल्याच चेंडूवरती उंच असा षटकार ठोकून आपला खाता उघडलेला आपला संघाचा षटकाराने. 6 धावा झालेले. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय गोलंदाज जितेंद्र. तिसरा चेंडू जितेंद्र ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती तो राहुल वर्मा. तिसरा चेंडू आणि आम्हाला वाटतं फुलटॉस चेंडू. निश्चितच पंचाचा निर्णय आपल्याला पाहावा लागेल. लॉफ्टेड शॉट होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आहे. चेंडू जातोय सीमारेखेच्या बाहेर बघायचा आहे आणि हा 4 धावा. कम ऑन डीजे. जिंकण्याची हमी नाही कुठेच कमी ही एकच चर्चा झाली. जिंकण्याची हमी नाही कुठेच कमी ही एकच चर्चा झाली. मैदानात बाजी मारण्या धावकादेव 11 टीम खेळायला आली. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय कृष्णा शेठ समोसा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना, अध्यक्ष नव तरुण युवा मित्र मंडळ माननीय राहुल शेठ वर्मा. धावकादेव 11. थँक्यू डीजे. चौथा मला वाटते तिसरा चेंडू कारण का नो चेंडू होता त्याच्या अगोदर आणि चांगला चेंडू पायावरती आढळलेला आहे आणि मला वाटते लेग बायच्या रूपात एक धाव भेटेल. पंचांचा इशारा लेग बायच्या अतिरिक्त धाव भेटलेली. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती. हॅलो 3 चेंडूचा खेळ 12. 10 रनावरती नाबाद खेळतो राहुल वर्मा. आपल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा फटकावलेत. एक षटकार आणि चौकारचा समावेश आणि चांगला असा कट केलेला आहे. थर्ड मॅचच्या दिशेने डिक्लेअरच्या रूपात मला वाटतं धावा भेटतील. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती लागले 13. थोडासा महागडा षटक पाहायला भेटते आपल्याला जितेंद्र यांच्याकडून. थँक्यू. परत एकदा कांबळी साहेबांचा मनापासून आभार. आपला बहुमूल्य वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थिती नोंदवली त्याबद्दल मनापासून आभार. 13 धावा आपल्याला पाहायला भेटतात फलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालेला. पहिला षटक थोडासा महागडा षटक. डिक्लेअरला स्ट्राईक चेंज होणार नाही. फलंदाजाने नोंद घ्यायची. डिक्लेअर झाल्यास स्ट्राईक चेंज होणार नाही फलंदाजाची. पुढचा चेंडू 5वा चेंडू जितेंद्र ओव्हर द विकेटचा मारा करेल. हा चेंडू चांगला फाईन लेगची दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्यासाठी प्रयत्न आहे आणि मला वाटते दुसरा सुद्धा पूर्ण होईल. तिसऱ्यासाठी प्रयत्न केलेला आहे तो सुद्धा पूर्ण केलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावा घेतलेल्या आहेत. 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 16 वर. 16 धावसंख्या झालेली आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी धावगा देव संघाने. कारण का नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. निश्चित त्यांची फलंदाजी चांगली असेल जेणेकरून हा निर्णय घेतला आहे आणि त्यामध्ये ते सफळ झालेले आतापर्यंत सफळ पाहायला भेटतात आपल्याला. धावा 16 झालेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ झालेला. शेवटचा चेंडू घेऊन येतील जितेंद्र. ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. स्ट्राईक वरती येतो आणि आता मात्र चांगला चेंडू एक एज लागून मात्र किपरच्या हातामध्ये आणि पहिला गडी बाद. पहिला हादरा या ठिकाणी धावगा देव संघाला राहुल वर्मा याच्या रूपात कर्णधार राहुल वर्मा बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. आज फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा तर्फे आयोजित प्रीमियर लीग मध्ये जे
वाली पोलीस स्टेशनचे प्रमुख पाहुणे आलेले आहेत कांबडी साहेब यांचं स्वागत करायचं आहे प्रथमेश पाटील यांनी शाल आणि श्रीफल देऊन कृपया सॉरी आपले नगरसेवक रमेश दादा गोरकना यांचं स्वागत होत आहे आयोजक प्रथमेश पाटील यांच्यातर्फे प्रथमेश पाटील निर्भीड बाणा तोपखाना रणात वाली धडाडला पोलीस स्टेशनचे निर्भीड बाणा तोपखाना माननीय कांबडी साहेब यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे आणि या ठिकाणी राहुल वर्मा यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज क्रीजवरती आलाय तो मिथून ज्यांनी मागची वर्षी कांबडी त्यांचा खूपच साहेबांचं इथे चांगला स्वागत होत performance आहे होता. फ्रेंड्स ग्रुप होता प्रथमेश पाटील यांच्या हस्ते कांबडी साहेब आणि रमेशदादा गोरकने यांनी उपस्थिती दाखवली फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा प्रीमियर लीग मध्ये त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत हा झाली दुसरी ओव्हर चालू ही दुसरी ओव्हर चालू बसा पहिल्या षटकांतर धावसंख्या 16 वरती एक गडी बाद दुसरा षटक आणि खूपच चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर निर्धाव जातोय चेंडू सरळ यशलेखच्या हातामध्ये चांगली सुरुवात गोलंदाजाची लाला क्या बात आहे लाला पहिलाच चेंडू निर्धाव जातोय दुसरा चेंडू ओव्हर द विकेटचा मारा आता मात्र चांगला ब्लॉकल मध्ये आणि चांगला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला चांगला फील्ड होतोय एक धाव पूर्ण होते एक धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 17 वरती एक गडी बाद 17 धावा सेकंड फ्लॉवर पेन या ठिकाणी चालू आहे फक्त 3 प्लेयर बाहेर तिसरा चेंडू चा मारा करण्यासाठी लाला सज्ज होतोय फलंदाज मात्र चांगला असा लॉफ्टेड शॉट ऑफच्या दिशेने निश्चित डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू 2 धावा भेटतील स्ट्राईक चेंज होणार नाही या प्रत्येक फलंदाज याची नोंद घ्यायची आहे डिक्लेअर झोन मध्ये गेल्यानंतर 2 धावा भेटलेल्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 19 वर एक गडी बाद 19 चांगली सुरुवात म्हणावी लागेल पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या जितेंद्र यांनी आता मात्र गोलंदाज लाला आपल्या 2 चेंडूचा खेळ झालेला 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये 3 धावा पहिला चेंडू डॉट होता दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा अशा 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात लाला यांनी चौथा चेंडूचा सरसेट सज्ज ओव्हर द विकेटचा मारा करत आता चांगला मिड विकेट खेळून काढलेला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केलेली आहे या 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या सरसावते ती 21 वर एक गडी बाद 21 हा सामना 5 षटकांचा राहील दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची 5 षटक आणि 4 गोलंदाज एका खेळाडूला 2 षटक टाकण्याची संधी भेटेल पुढचा चेंडू ओव्हर द विकेटचा मारा लाला आणि आता मात्र हा चेंडू पायावरती आदळलेला लेग बिफोरची अपील या ठिकाणी दाद मागितलेली आहे परंतु पंच चांगले आपले नावं दिले पंच यांनी दाद फेटाळलेली आहे निर्धाव जातोय चेंडू फॉलोजर मध्ये फील्ड केलेला गोलंदाज लाला 21 धावा शेवटचा चेंडू आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लाला यांची या धावामध्ये फक्त 5 धावा 5 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला चांगलासा लॉफ्टेड शॉट आणि हा चांगला झेल टिपलेला आहे आणि दुसरा गडी बाद दुसरा आदरा या ठिकाणी तांबेले धावगा देवसंघाला 21 रिश्तों का कोई तोल नहीं होता निर्भीड बाणा तोपखाना होता रणात कुछ रिश्तों का धडाडला. निर्भीड बाणा तोपखाना रणात धडाडला मैदानात आता तांबे वॉरियरचाच आवाज कडाडला फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राहुल शेठ अंकुश तांबे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना तांबे वॉरियर्स थँक्यू डीजे मी प्रत्येक संघाला एक आमंत्रित निवेदन करतो की 20 मिनिटांमध्ये आपले 5 षटक झाले पाहिजेत याची सुद्धा नोंद घ्यायची
20 मिनिटांमध्ये आपला चौथा षटक टाकून झाला पाहिजे, या प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा पेनल्टी लागेल. म्हणून थोडासा वेळ कमी घ्यायचा आहे. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे, मोनू. मिथून याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो मोनू. आणि तिसरं षटक म्हणजे वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरं षटक घेऊन येतो तो शुभम. राऊंड द विकेटचा मारा करेल शुभम. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातला चांगला असा लेग साईडला टोलवण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय बॅटीवरती आलेला नाही. लेग बायच्या रूपात आपल्याला एक धाव भेटेल, अतिरिक्त धाव भेटेल. अतिरिक्त धावसंख्यात भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. दोन खेळाडूच्या नुकसानवरती 22. बॅटीला लागलंय. ओके, बॅटीला सॉरी, बॅटीला लागलेलं आहे. एक धाव भेटेल. अंकित हा साध्यावरती नाबाद खेळतोय. पुढचा चेंडू आता मात्र लॉबचे शॉट होता, एक एज लागून कीपर त्याच्या खाली येतोय आणि हा चांगला असा झेल टिपलेला आहे. आणि तिसरा गडी बाद. निर्भीड बाणा तोफखाना रनात धडाडला. निर्भीड बाणा तोफखाना रनात धडाडला. मैदानात आता तांबे वॉरियरचाच आवाज कडाडला. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय राहुल शेठ अंकुश तांबे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना तांबे वॉरियर्स. थँक्यू थँक्यू डीजे. या ठिकाणी गोलंदाजीला चांगली संधी आलेली आहे. गोलंदाजी लक्ष द्यायचं आहे. सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यास 2000चं पारितोषिक भेटेल राहुल तांबे यांच्याकडून. राहुल तांबे यांच्याकडून 2 गडी सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केल्यास 2000चं पारितोषिक. गोलंदाजाला खूपच चांगली संधी आलेली आहे. आणि वैयक्तिक पहिला आणि पुढचा चेंडू शुभम यांचा. आज चांगला असा लॉफ्टेड शॉट या ठिकाणी आणि चेंडू खेळाडू त्याच्या खाली उभा आहे आणि हा झेल सुटलेला आहे. थोडासा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खूप संधी होती, चांगली संधी होती, ती गमावलेली आहे. एक जीवनदान भेटतो आपल्याला फलंदाज अजयला चांगले जीवनदान भेटायला. बघूया जीवनदानाचा कितपत फायदा उचलतो. शून्यावरती बाद झाला असता, परंतु थोडीशी खराब क्षेत्ररक्षण कारणे खाता सुद्धा उघडलेलं आहे आणि एक जीवनदान सुद्धा भेटलेलं आहे. आणि धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. 3 गडी बाद 23. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल या ठिकाणी तांबे वॉरियर्स. चौथा चेंडू शुभम. मात्र लेग साईडला फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे. दुसरा सुद्धा निश्चित पूर्ण होईल. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे आणि तिसरी सहज गती पूर्ण केलेली आहे. 3 धावेने धावसंख्या पोहोचते ती 26 वर. 3 गडी बाद 26 अशी धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला भेटते. धावगा देव संघ प्रथम क्षेत्ररक्षण प्रथम फलंदाजी स्वीकारली नाणेफेकी जिंकून. पहिल्या षटकामध्ये मात्र 16 धावा आल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजी सुरेख झालेली आहे, परंतु फलंदाजी थोडीशी खराब पाहायला भेटते आपल्याला धावगा देव संघाकडून. 2 चेंडूचा खेळ शेष या तिसऱ्या षटकातला. शुभम सज्ज होतोय. ओव्हर द राऊंड द विकेटचा मारा. आता मात्र चांगला असा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि त्या ठिकाणी चांगला झेल टिपलेला आहे आणि हा चौथा गडी बाद. कमॉन डीजे. बाणा तोफखाना रनात धडाडला. निर्भीड बाणा तोफखाना रनात धडाडला. मैदानात आता तांबे वॉरियरचाच आवाज कडाडला. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय राहुल शेठ अंकुश तांबे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना तांबे वॉरियर्स. लवकर लवकर. थँक्यू थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू. आणि मला वाटतं आता अजयची जागा पाहण्यासाठी नवीन फलंदाज आहे, येतोय तो क्रीज वरती मुन्ना. थोडीशी संकटामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते धावगा देव संघ,
कारण का निश्चितच सुरुवात चांगली होती पहिल्या षटकात, तर त्यानंतर मात्र थोडीशी खराब फलंदाजी पाहायला भेटली आपल्याला धावगा देव संघाकडून. 26 चेंडूवरती 26 धावावरती आपला चौथा गडी बाद केला. त्यानंतर शेवटचा चेंडू घेऊन येतो तो शुभम. 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं. चांगलं षटक म्हणावं लागेल शुभम यांचा. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे आणि थोडंसं खराब. निश्चित अगर हातामध्ये चेंडू पकडला असता तर एक रनआउटची ऑपॉर्च्युनिटी होती, संधी होती, ती गमावलेली आहे. आणि तिसरं षटक संपलेलं आहे. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या येते 28 वरती 4 गडी बाद. कमॉन डीजे. तुफानी बल्ला, जोरदार हल्ला, कोण जिंकणार? भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 चा मजबूत किल्ला. फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय प्रथमेश पाटील, त्याचबरोबर आयोजन कमिटी विशाल बनसोडे, सूरज वाहुळे, गणेश शिंदे, थोडासा वेळ कमी लावायचा आहे. किसन तिवारी व अक्षय दुबे यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. आणि आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेत विशेष सौजन्य देणारे माननीय सुरेश शेठ राजपूत, माननीय संदीप शेठ ननवरे, माननीय राहुल शेठ जाधव यांच्या आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. चला चौथा षटक घेऊन येतो तो गोलंदाज लाला. पहिला चेंडू आणि मिड ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या सरसावते ती 29. 4 गडी बाद, 29 धावा. त्यानंतर आता लाला सज्ज होतो आपला दुसरा चेंडू टाकण्यासाठी. चौथ्या षटकातला ओव्हर द विकेटचा मारा, चांगला असा लॉफ्टेड शॉट आणि खेळाडू त्याच्या खाली उभा आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे आणि 5वा गडी बाद होतोय. कमॉन डीजे. तोफखाना रनात धडाडला. मैदानात आता तांबे वॉरियरचाच आवाज कडाडला. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय राहुल शेठ अंकुश तांबे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना तांबे वॉरियर्स. थँक्यू डीजे. थँक्यू. आणि अजय यांची मुन्ना यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो हर्षद. पुढचा चेंडू मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅटीचा आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. निर्धाव जातो चेंडू सरळ यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल लाला. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. या चौथ्या षटकामध्ये 1 गडी बाद करण्यात यश आलेलं आहे आणि 1च धाव दिलेली आहे. परत एकदा डॉट चेंडू पाहायला भेटतो आपल्याला. थोडासा एक्स्ट्रा बाउंड भेटलेला आहे. चांगली गोलंदाजी लाला याची. 4 चेंडू टाकलेले आपल्या चौथ्या षटकामध्ये आणि फक्त 1च धावा खर्च केलेली आणि 1 विकेट घेण्यामध्ये सफलता त्यांना भेटलेली आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी लाला. 29 धावावरती 5 गडी बाद झालेले आहे. थोडीशी संकटामध्ये या ठिकाणी धावगा देव संघ आपल्याला पाहायला भेटतोय. आजच्या दिवसाचा पहिला सामना तांबे वॉरियर्स वर्सेस धावगा देव संघ यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. मिडॉनच्या दिशेने, लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि 1च धाव भेटेल. पाच चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती 5 गडी बाद 30. थोडीशी संकटामध्ये शेवटचा चेंडू या ठिकाणी लाला. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि हा चांगला चेंडू पायावरती आदळलेला आहे आणि फॉलो थ्रो मध्ये फील्ड झालेला आहे. रनआउटचा प्रयत्न आणि पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे आणि हा गडी बाद होतोय. 6वा गडी बाद. चांगला असा धावचेत केलेला आहे, रनआउट केलेला आहे गडी आणि 6 गडी बाद 30 धाव संख्येवरती. कमॉन डीजे. रनात धडाडला, निर्भीड बाना तोफखाना रनात धडाडला. मैदानात आता तांबे वॉरियरचाच आवाज कडाडला.
फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय राहुल शेठ अंकुश तांबे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना तांबे वॉरियर्स. थँक्यू. आणि मी या ठिकाणी यानंतरचा होणार सामना गार्गी सिद्धी वर्सेस लवली ग्रुप या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची लवकरात लवकर, जेणेकरून आपल्याला नाणेफेकी करता येईल. यानंतरचा होणारा सामना गार्गी सिद्धी वर्सेस लवली ग्रुप या दोन्ही संघाचे कर्णधार लवकर लवकर कॉम्पिटिटिव्ह बसमध्ये यायचं आहे. चला आता 4 षटकांचा खेळ झालेला आहे. या ठिकाणी 4 षटकामध्ये 30 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटल्या आणि 6 गडी बाद झालेले आहेत धावगादेव संघाचे. थोडीशी खराब परिस्थिती. शेवटचा वैयक्तिक पहिला आणि संघाचा शेवटचा षटक घेऊन येतो शिवशांत. शिव आणि शांत बघू फलंदाजा करतो का शांत. गोलंदाज आलेला आहे शिवशांत आणि फलंदाज स्ट्राईक घेतोय तो केतन. थोडीशी संकटामध्ये आपल्याला पाहिजे 24 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती 30 आणि 6 गडी बाद झालेले आहेत. पहिला चेंडू शिवशांत ओव्हर द विकेटचा मारा करेल. पहिला चेंडू आणि लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू काय बॅटीवरती आलेला नाही आणि परत एकदा रनआउटचा प्रयत्न, परंतु नॉट आउट. चेंडू काय स्टंपवरती लागलेला नाही. डॉट चेंडू जातोय. हा शेवटचे 5 चेंडू पहिल्या इनिंगचे. बघूया 5 चेंडू कितपत मजल मारता येते ती धावगादेव संघाला. दुसरा चेंडू शिवशांत, परत एकदा चांगला चेंडू, निर्धाव जातो, डॉट चेंडू जातोय. फलंदाज थोडीसा संकटामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. चेंडू आणि बॅटीचा काही संपर्क होत नाही. सलग 2 चेंडू निर्धाव पाहायला भेटतो आपल्याला, ते पण शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा षटक म्हणजे हानामारीचा षटक असतो. त्या षटकामध्ये मात्र आता 2 चेंडूचा खेळ झालेला आहे, पण चेंडू काय बॅटीवरती आले नाही. दोन्ही निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू, परत एकदा लॉफ्टेड चेंडू आणि हा चेंडू खेळाडू त्याच्या खाली येतो आणि चांगला झेल टिपलेला कॉटन बोल्ड आणि शून्यावरती बाद होतो तो केतन. कम ऑन डीजे. की आपल्याला प्रदर्शन YouTube लाईव्ह मार्फत आपल्याला या लाईव्ह टेलिकास्ट पाहता येते. आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, या ठिकाणी लाईव्ह करायचं आहे, लाईक करायचं आहे. महान केसरीनाथ पाटील यांच्याकडून आपल्याला या YouTubeची सेवा आपल्याला भेटते. आपल्याला प्रदर्शन लाईव्ह YouTubeला मार्फत लाईव्ह टेलिकास्ट पाहता येतोय. पुढचा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलेला आहे. चांगला थोडेसे खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, जेणेकरून 1 धाव पूर्ण केलेले खाता उघडेल आपलं. 31 धावा आपल्याला पाहायला भेटते. 7 गडी बाद आणि 31 धावा. 4 चेंडू खेळ झाला. शेवटच्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केलेले, 1 विकेट घेतलेला आहे 4 चेंडूमध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. शिवशांत शांत करून ठेवले फलंदाजाला. आतापर्यंत शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंगचे पाहायला भेटतात. 5वा विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज. आता मात्र यॉर्कर चेंडू, ब्लॉकॉलमध्ये चेंडू होता. चेंडू काय बॅटीवरती आला नाही. परत एकदा निर्धाव चेंडू. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 धावा खर्च केलेली आहे या 5 चेंडूमध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. शिवशांत रायझिंग स्टारचा सुपरस्टार गोलंदाज आहे हा शिवशांत. आपल्याला सांगायची गरज नाही, त्याने सिद्ध करून दाखवलेले आपल्या 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. परत एकदा चांगला असा मिडऑफच्या दिशेने खेळून काढलेला फील्ड होतोय. चांगलाच फील्ड केलेला आहे. 1च धाव भेटेल. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न परंतु नाही. 1 धावती समाधानमध्ये आणि षटक संपलेलं आहे. 5 षटकांतर धावसंख्या आहे ती 31, 32 आणि 33 धावांचं आव्हान आहे. हा सामना, पहिला सामना जिंकण्यासाठी फक्त 33 धावा, 30 चेंडू आणि 33 धावांची गरज. चला यानंतर मी आमंत्रित करीन गार्गी सिद्धी वर्सेस लवली ग्रुप या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात आपली उपस्थिती नोंदवायची आहे, जेणेकरून आपला त्वरित नाणेफेकी करता येईल पुढच्या सामन्यासाठी. कम ऑन डीजे. येस बॉस. भोईडापाडा प्रीमियर लीग. हॅलो, संकेत पाटील यांनी इथे यायचंय. संकेत पाटील. नाद करा पण आमचा कुठं भोईडापाड्याचा कल्ला सुट.
माटकर पण आमचा कुठं भोईड पाड्याचा कल्ला सुट बेट फिरणार बॉल उडणार बीपीएल चा डंका वाजणार मैदानात उतरली मित्रांची टोळी सगळ्यांची नजर बाउंड्रीच्या पल्ली मैदानात उतरली मित्रांची टोळी सगळ्यांची नजर बाउंड्रीच्या पल्ली कोणी म्हणतंय षटकार कोणी म्हणतंय विकेट भोईडा पाड्यात रंगले आता कडक क्रिकेट भोईडा पाडा नाव आमर जाडजात टोले मैदानावर आज कथा वारू सुटले हर असो आधी टपली मत्री भारी सासोबीची ट्रॉफी आता आपलीच आहे वारी काबरी काही आपलीच आहे वारी हॅलो हॅलो गार्गी संघाचे कर्णधार लवकर लवकर यायचं आहे ओला सुका करून घ्यायचा आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह टेलिकास्ट पाहता येते सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे महान केसरीनाथ पाटील यांच्या मार्फत आपल्याला यूट्यूब लाईव्ह चा या आपल्याला थेट प्रक्षेपण आपल्याला पाहता येते मोबाईल वरती आपल्याला सबस्क्राईब करायचं लाईक कर्णधार करायचं प्रीतम आहे खामकर आणि प्रदर्शन लाईव्ह लवली संघाचे कर्णधार नितीन वैती यांनी लवकरात लवकर यायचे आणि नाणेफेक करून घ्यायचे मी आयोजक प्रथमेश पाटील यांना विनंती करतो की त्यांनी तांबे वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी फक्त 33 धावांचं आव्हान आहे हा सामना पहिला सामना जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान आहे प्रथमेश पाटील 33 यांनी टू नाणेफेक विन करून घ्यायचे दिस 5 ओव्हर्स दिस मॅच यानंतरचा होणारा सामना गार्गी सिद्धी वर्सेस लवली ग्रुप या दोन्ही संघ आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो का लवली ग्रुप या संघामध्ये नाणेफेक होत आहे 40 प्लस 50 कृपया नाणेफेक प्लस होत आहे असे की खेळाडूंचा दोन्ही समावेश संघांनी- आहे 40 प्लस आणि 50 प्लस होय, एक अशा मिनिट. संघाचा अशा खेळाडूंचा समावेश आहे लवली ग्रुप या संघामध्ये निर्णय घ्यायचा आहे लवली ग्रुप संघाचा कर्णधार लवली टॉस विन झालेले आहेत नितीन वैती यांनी नाणेफेकी जिंकलेली आहे आणि आपला प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. फलंदाजी स्वीकारलेली आहे लवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे प्रेक्षकांच्या आणि क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी सांगतोय की लवली संघ हा अतिशय जुना संघ आहे या संघामध्ये जवळजवळ 40 प्लस 50 प्लसचे खेळाडू आहेत याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे बघूया नवतरुण आणि दोन्ही सलामीचे फलंदाज या ठिकाणी क्रीज वरती आलेले आहेत दोन्ही फलंदाजांचं नाव सांगायचंय संकेत आणि राजेश असे दोन सलामीचे फलंदाज आपल्याला क्रीज वरती पाहायला भेटतात संकेत नॉन स्ट्राईक वरती जातोय आणि मला वाटते राजेश यांनी आपली स्ट्राईक घेतलेली आहे आणि गोलंदाजचं नाव सांगायचंय गोलंदाज आपला एक एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा please. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू अरे एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा दोन्ही प्लीज संघाचे एक्स्ट्रा खेळाडू लवकर लवकर यायचं आहे तुमचा आवाज आमच्यापर्यंत जाणार नाही ओ नाव काय बॉलरचं नाव अजय 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 वैयक्तिक पहिल्या सामन्याचा पहिला षटक घेऊन येतो तो अजय दोन्ही आपल्या संघाचे 12 संघाला- खेळाडू कृपया इकडे यायचं आहे संघाला विजय करण्यासाठी नवीन गोलंदाज अजय आहे पहिलाच फुलटॉस चेंडू चांगला फील्ड होतोय एक धाव निश्चित पूर्ण होईल खाता उघडलेला आपला राजेशने एक धावसंख्येवरती संघाचं सुद्धा खातं उघडलेलं आहे 30 चेंडू मध्ये 33 धावांचं आव्हान आहे हा प्रथम सामना जिंकण्यासाठी आता मात्र स्ट्रायकवरती लेफ्ट हँड दाळखोरा फलंदाज पॉवर प्ले चालू आहे 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे या 2 ओव्हरमध्ये फक्त 3 खेळाडू पहिल्यामध्ये 2 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 असे या पॉवर प्लेचा नियम आहे त्याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे संकेत स्ट्राईकवरती येतो डावखोरा फलंदाज
सज्ज होतोय गोलंदाज अजय. पहिल्या चेंडूवरती खाता उघडलेला आहे राजेशने 1 धावसंख्येवरती. संघाचं खाता उघडलेलं 1 धावसंख्येने. पुढचा चेंडू राऊंड द विकेटचा मारा करतोय अजय. संकेत चांगला असा लॉफ्टेड शॉट या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. खेळाडू धावतो त्याच्या खाली. चांगला फील्ड केलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. निश्चित 2 धाव सुद्धा पूर्ण होतील. 2 धावाच्या साहाय्याने संकेत त्याचं खातं उघडलेलं आहे 2 धावेने. आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 3. 33 धावांचं आव्हान आहे. आता सुद्धा 28 चेंडू आणि 30 धावांची गरज हा प्रथम सामना जिंकण्यासाठी. यानंतरचा होणारा सामना गार्गी सिद्धी वर्सेस लवली ग्रुप, यामध्ये होणाऱ्या रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटेल. लवली ग्रुप संघाने टॉनेपैकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली. पुढचा चेंडू फुलटा चेंडू आणि पंचांकडे दाद मागितलेल्या पंचाने निश्चित नो चेंडू दिलेला आहे. अतिरिक्त धावा भेटेल नोच्या रूपात. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. बिनबाद 4. फ्रीट का फ्रीट हा फ्रीट फ्रीट. फ्रीडचा निर्णय या ठिकाणी अंपायरने दिलेला आहे. फलंदाजाला या ठिकाणी चांगली संधी आहे. फक्त रनआउटची भीती असेल या चेंडूवरती. पुढचा चेंडू अजय सज्ज होतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. 10-12 पावलांचा बॉलिंग रनअप ओव्हर द विकेट राऊंड द विकेटचा मारा करेल. परत एकदा चांगला फुल टॉस चेंडू. खेळाडू त्याच्या खाली येतोय. निश्चित झेल होईल परंतु नो चेंडू. फ्री हिट असल्या कारणाने एक संधी होती हात खोलण्याची ती गमावलेली आहे. आउट नाही था, नो बॉल था, फ्री हिट था. आणि 1 धाव भेटले. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 5 वर. बिनबाद 5 अशी धावसंख्या पाहायला भेटते आपल्याला तांबे वॉरियर्स या संघाची. 33 धावांचं फक्त आव्हान आहे. पुढचा चेंडू टाकण्याचे सज्ज होतो गोलंदाज. थोडीशी फिल्डिंग मध्ये फेरबदल. राहुल वर्मा या संघाचे कर्णधार थोडासा फेरबदल आपल्या क्षेत्रक्षणामध्ये करतायत. अंकित पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज गोलंदाज अजय. स्ट्राईक वरती येतो राजेश. परत एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे वाईटची दाद. पंचाने दाद फेटायला नावाजलेले पंच आहेत आमचे रणजित आणि दीपक. चांगली कामगिरी या ठिकाणी पटकावत आहेत आपल्या या सामन्यासाठी. निर्धाव जाते चेंडू. 5 चेंडूचा खेळ झालेला या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या फलकावरती फक्त 4 चेंडूचा खेळ 5 धावा फलकावरती. पुढचा चेंडू परत एकदा चांगला असा फटका या ठिकाणी पाहायला भेटला आपल्याला मिड ऑफच्या दिशेने. आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर जातोय. 3 बाउन्स 4 रन. ये लगा BSNL चौका. कम ऑन डीजे. निर्भीड बाणा तोपखाना रनात धडाडला. निर्भीड बाणा तोपखाना रनात धडाडला. मैदानात आता तांबे वॉरियरचाच आवाज कडाडला. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदा पाडा प्रीमियर लीग 2026. मुख्य आयोजक प्रथमेश पाटील. या स्पर्धेत पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राहुल शेठ अंकुश तांबे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी. पुढचा चेंडू अजय चांगला असा परत एकदा फायनल सेशन खेळून काढलेला आहे. आणि परत थोडस खराब क्षेत्ररक्षण जेणेकरून आर पार सीमा पार चौकार. कम ऑन डीजे. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोईदा पाडा प्रीमियर लीग 2026. मुख्य आयोजक प्रथमेश पाटील. या स्पर्धेत पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राहुल शेठ अंकुश तांबे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना तांबे वॉरियर्स. थँक्यू डीजे. या ठिकाणी पहिला षटक संपल्या तर धावसंख्या आहे ती 13. बिनबाद 13. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आता मात्र फक्त 24 चेंडू आणि 20 धावांची गरज. थोडासा एकतर्फा मुकाबला या ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला. आता मात्र संकेत स्ट्राईक वरती येतोय आणि गोलंदाजीसाठी मिथून. राजेश 9 धावसंख्येवरती नाबाद या ठिकाणी खेळतोय आणि 3 धावसंख्येवरती नाबाद येतो संकेत. 13 धावसंख्या पहिल्या षटकांत आपल्याला पाहायला भेटते. तांबे वर्षे निश्चित त्याचे कर्णधार निश्चित खुश असतील राहुल अंकुश तांबे. आणि हा परत एकदा पहिला चेंडू मला वाटतं निश्चितच डॉट चेंडू असेल. निर्धाव जाते चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल अगर हा सामना जिंकायचा असेल. कारण की थोडंसं 24 चेंडू आणि 20 धावा पाहिजे होता. आता मात्र 23 चेंडू आणि 20 धावा हा सामना जिंकण्यासाठी. आता तरी असं वाटतंय का एकतर्फा मुकाबला, पण क्रिकेट आहे, काही होऊ शकते. चांगली गोलंदाजी चांगली क्षेत्ररक्षण केली तर निश्चित हा सामना जिंकता येईल. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटचा मारा करेल. आता मात्र चांगला असा लॉफ्टेड शॉट खेळून काढलेला आहे आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जेणेकरून संकेत यांना निश्चित जीवनदान भेटलेलं आहे. मिथून
जितू पाटील लवली ग्रुपचे खेळाडू त्यांचं आगमन झालेलं आहे. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती त्या 14 बिनबाद 14 चांगली सुरुवात म्हणावं लागेल. जीवनदान भेटलेलं या ठिकाणी संकेत त्यांना 3 धावसंख्येवरती नाबाद होते. 3 धावसंख्येवरती त्यांना जीवनदान भेटलेलं आहे. बघू त्या जीवनाचा कितपत फायदा. पुढचा चेंडू त्यामध्ये चांगलाच एक शॉर्ट बॉल होता. चांगला मिड विकेट खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण होते. 1 धावच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 15 वर. बिनबाद 15. माहिती कुठचीच जोखीम घेण्याची गरज नाही कारण की एकेरी दुहेरी पण काम होऊ शकतो. आपला टार्गेट थोडासा लहान आहे म्हणून कुठच्याच प्रकारचा जोखीम घेण्याचा प्रयत्न नाही. दोन्ही फलंदाज निश्चितपणे चांगल्या रूपाने खेळत आहे या ठिकाणी. दुसऱ्या षटकाचा पॉवर प्ले चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 खेळाडू या पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर राहतील. याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची. पुढचा चेंडू टाकण्याचे सज्ज होतो मिथून. मात्र चांगला लॉफ्टेड शॉट लेगच्या दिशेने निश्चित डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. पंचाने निर्णय केला 1 का 2? एकच. चांगला फटका होता परंतु आउटफील्ड खराब असल्या कारण फक्त 1च धाव भेटेल डिक्लेअर रूपात. 2-1 रनाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 16. जिंकण्याची हमी नाही कोठेच कमी ही एकच चर्चा झाली. जिंकण्याची हमी नाही कोठेच कमी ही एकच चर्चा झाली. मैदानात बाजी मारण्या धावकादेव 11 टीम खेळायला आली. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भोयदापाडा प्रीमियर लीग 2026 मुख्य आयोजक प्रथमेश पाटील या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय कृष्णा शेठ समोसा, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी संघटना, अध्यक्ष नवतरुण युवा मित्र मंडळ माननीय राहुल शेठ वर्मा. धावकादेव 11. थँक्यू डीजे. आणि टेकीने आता संकेत याची जागा बनण्यासाठी नवीन फलंदाज क्रीजवरती आला तो बबलू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांतर धावा फलकावरती पाहायला भेटतात आपल्याला. 18-1 गडी बाद संकेतच्या रूपात पहिला गडी बाद झालेला आहे. तांबे वॉरियर्स जिंकण्यासाठी फक्त 33 धावांचा आव्हान होता. 18 धावा टेकीने पाहायला भेटतात आपल्या 2 षटकांतर. आता मात्र फक्त 15 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 15 धावा. हा पहिला सामना विजय करण्यासाठी फक्त 15 धावांची गरज. आणि परत वैयक्तिक पहिल्याने संघाचा पहिला षटक घेऊन येतो. तिसरा षटक घेऊन येतो तो अनिल. थोडीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की टार्गेट छोटा आहे. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. थोडासा मोठा बॉलिंग रनअप आहे. अनिल स्ट्राईक वरती राजेश. चांगला शॉर्ट बॉल होता. चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. पंचांनी दाद स्वीकारलेली आहे. एक एज लावून किपरच्या हातामध्ये आणि दुसरा गडी बाद होतोय राजेशच्या रूपात. कम ऑन डीजे.
ते नाखुश परत पंच आमचे नावं दिले. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. फक्त एक धावा खर्च केले आपल्या षटकामध्ये आणि 2 गडी बाद करण्यात यश आलेले. अनिल या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अनिल आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आला तो जितेंद्र. आपल्या संघाचे ऑलराऊंडर खेळाडू फुलटॉस चेंडूवरती घेतलेला आहे परत एकदा आणि निश्चित हा झेल पकडू शकला असता परंतु झेल सुटलेला आणि जितेंद्र त्यांना जीवनदान भेटलेलं खाता सुद्धा उघडलेला आणि तिसऱ्या षटकांतर धावसंख्या ती 20. आता मात्र 12 चेंडूंनी 13 धावांची गरज. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला भेटतो. 12 चेंडूंनी 13 धावा. एक वेळेस असा वाटलेला का पहिल्या षटकामध्ये आपल्याला धावा भरपूर आल्या होत्या 13 धावा आल्या होत्या पण त्यानंतर 2 षटक खूपच चांगले टाकलेले आहेत. 5 आणि 2 असे 2 षटक टाकलेले. एका दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या नाही तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या 2 गडी बाद करण्यात यश आलेले आहे. धावसंख्या आहे ती फलकावरती 20 आणि 2 गडी बाद झालेले आहेत. यानंतरचा होणारा सामना गार्गी सिद्धी वर्सेस लवली ग्रुप. या दोघांमध्ये रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटेल. लवली ग्रुपची खेळाडूची अशी परिस्थिती आहे की 40 आणि 50 प्लस या संघामध्ये खेळाडूचा समावेश आहे. 40 प्लस आणि 50 प्लस या संघामध्ये या खेळाडूचा समावेश आहे. असेच नावाजलेले आणि एका टायमाला भरपूर टुर्नामेंट गाजवलेले खेळाडू त्याचा समावेश आहे या संघामध्ये. 20 धावा झालेल्या आहेत फलकावरती 2 गडी बाद. आता सुद्धा 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा षटक घेऊन येतो तो मिथून. आपला वैयक्तिक दुसरा षटक आहे तो. 12 चेंडूने 13 धावांची गरज. ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्राईक वरती येतो निलेश. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न थोडंसं मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल निश्चितच. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 22. 22 लॉस ऑफ 2 विकेट. तर मात्र सिंगल वरती आलेले आहे. बॉल टू रन्स. 11 चेंडूने 11 धावा. थोडीशी आक्रमकता दाखवावी लागेल आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये तर सामना जिंकता येईल. दुसऱ्या चेंडूसाठी टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मिथून. स्ट्राईक वरती येतो जितेंद्र. आपल्या संघाचे ऑलराऊंडर खेळाडू जितेंद्र. परत एकदा लॉफ्टेट मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतोय एज लागलाय परंतु पंच आमचे दोन्ही सुद्धा नावाजलेले. एक रणजित एका साईडला दीपक दोघी सुद्धा नावाजलेले पंच आहेत. त्याच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी दाद फेटाळलेली आहे. निर्धाव होते चेंडू. आता मात्र 10 चेंडूने 11 धावांची गरज. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला भेटतो. आपल्याला पहिलाच सामना फ्रेंड्स ग्रुप बोयदापाडा आयोजित बोयदापाडा प्रीमियर लीगचं 2026 वर्ष 3रं आणि आजच्या दिवसाचा पहिला सामना होतोय तो तांबे वरेस वर्सेस धावगादेव. यामध्ये आपल्याला पाहायला भेटतो पुढचा चेंडू. यामध्ये चांगला असा फटका. 1 धाव पूर्ण होते. निश्चित दुसऱ्या धावासाठी प्रयत्न परंतु नाही. आता मात्र मला वाटतं निश्चित बॅट्समॅनने आत्महत्या केलेली आहे. निश्चित आत्महत्या सांगेल. हा रन नव्हता आणि त्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि धाव घेण्यामध्ये रनआउट झालेला आहे आणि आज 3रा गडी बाद होतोय तांबे वॉरियर्स.
सांगेन की फक्त 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटक टाकून झाले पाहिजे. ते प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. आणि 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. 23 हॅलो, हॅलो. धावा पलकावरती आपल्याला पाहायला भेटते. 3 गडी बाद आणि 23 धावा. तांबे वरचे फलंदाजा खुशखबरी आहे. षटकार मारला तर तांबे संघभरात तांबेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे या ठिकाणी आणि फलंदाजाला चांगली संधी या ठिकाणी तांबे वॉरियर्स याच्याकडून आलेले. प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येक षटकारास फलंदाजाला खूप चांगली संधी आहे. षटकार मारण्याची गरज नाही कारण की एकेरी दुहेरीने पण आपलं काम होऊ शकतो. काही जोखीम घेण्याची गरज नाही. परंतु लालच या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. बघू ते लालचचा कितपत नाही लोक फायदा उचलतात. प्रत्येक षटकारावर 1000 रुपयाचा पारितोषिक तांबे वॉरियर्स करून 23 धावा 3 षटकानंतर आपल्याला पाहायला भेटते. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय. गोलंदाज 2 चेंडू 2 धावा खर्च केले, 1 गडी बाद करत या पुढचा चेंडू तर मात्र लॉफ्टेड शॉट या ठिकाणी कट केलेला आहे आणि हा चौकार आर पर सीमा पर चौकार. कम ऑन डीजे. आणि आता मात्र 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. 8 गेंदे 6 रन जीत के लिए. ये पहला मैच जीतने के लिए 8 गेंदों में केवल 6 रनों की आवश्यकता. इसी बीच अगली गेंद ओवर द विकेट डालने के लिए गेंदबाज. इसी बीच थोड़ी सी खराब गेंद लेग स्टंप के बाहर. अंपायर ने इसे वाइड घोषित किया. वाइड +1 ऐसे 2 रन मिले. फिर से एक देखिए कितनी खराब यहाँ पर फील्डिंग अपने को देखने को मिल रही है. इसी बीच 2+1 ऐसे 3 अतिरिक्त रन मिले. ये अतिरिक्त 3 रन के साथ में रन गति आगे बढ़ती हुई 30 रन हो चुके हैं. यहाँ पर केवल 3 रनों की आवश्यकता हुई. 8 गेंदे 3 रन. ये पहिला मैच जीतने के लिए राहुल जाधव कडून हा सामना जिंकला तर 100 रुपयाचा पारितोषिक. षटकार मारल्यास 100 रुपयाचा पारितोषिक. आणि परत एकदा डॉट चेंडू निर्धाव जाते चेंडू. तर काय काही करण्याची गरज नाही. फक्त 3 धावाची गरज आहे. 7 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत. या 7 चेंडू मध्ये फक्त 3 धावाची गरज. तांबेकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि षटकार बरोबर मॅच संपवली तो कमिटीकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा शट मारलेला आहे पण जेव्हा खेळाडू त्याच्या खाली येतोय झेल सुटलेला आहे. इजी होता झेल आणि झेल सुटलेला आहे. पकडो कैच जीतो मैच मगर यहाँ पर छोड़ा कैच और गवाया मैच. इसी के साथ ही टाय हो चुके हैं बरोबरी आणि प्रत्येक संघाने नोंद घ्यायचं आहे. कंपल्सरी चेस आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस असल्या कारणे आपल्याला शेवटची धाव जिथपर पूर्ण होते तिथपर आपण विजय घोषित करता येणार नाही. यांनी दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. अंकुश तांबे यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला मुस्कान पाहायला भेटते. कारण माहिती आहे जवळजवळ सामना आपल्या खिशामध्ये आलेलाच आहे. फक्त औपचारिकता राहिलेली आहे या सामन्यासाठी. शुभम शेवटचा षटक. केतन शेवटचा षटक टाकण्यासाठी षटकार मारायचे. राहुल कडून 200 रुपयाचा पारितोषिक खेळाडूला. चांगली संधी आहे या ठिकाणी आणि नाही चांगला कट केलं स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू येतोय ऑफच्या दिशेने आणि हा सामना विजय झाला. अभिनंदन तांबे वॉरियर्स आपलं अभिनंदन हा सामना जिंकल्याबद्दल. यानंतर होणारा सामना गार्गी सिद्धी वर्सेस लवली ग्रुप. या दोन्ही संघांनी लगेच सज्ज राहायचं या सामन्यासाठी. तांबे वॉरियर्स अभिनंदन आपलं हा पहिला सामना विजय झाल्याबद्दल. यानंतरचा होणारा सामना गार्गी सिद्धी वर्सेस लवली ग्रुप या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि गार्गी सिद्धी यांनी लवकरात क्षेत्ररक्षण